दानवे मुद्दामच करतो, पण आता त्याला बोलायचंच नाही काही. माझा अन्याय जरी होत असेल तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच राहणार. याच्यातून काही चांगलं घडलं तर ठीक, नाही घडलं तर मग पाहू पुढे काय. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामधलं जे राजकीय द्वंद्व आहे, संघर्ष आहे, ते आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आणि याबद्दलच बोलण्यासाठी आज चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. उद्धव ठाकरेंनी दोन्ही नेत्यांना मुंबईत बोलवलं होतं, त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती आणि जे दोन नेत्यांनी एकमेकांवरती आरोप केले त्याबद्दल नेमकं बैठकीत काय झालं. खैरे साहेब, तुमचं स्वागत आहे. नाही, आता आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करणार. माननीय उद्धवजींनी सांगितलं की आता आपण एकत्रपणे काम करू. पक्ष अडचणीत आहे म्हणून उद्धवजींना अडचणीत आणायचं नाही आहे, त्रास द्यायचा नाही, म्हणून त्या ठिकाणी मी म्हटलं 4 पावले मी मागे येतो आणि त्याप्रमाणे आपण हे करू आणि आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी कार्यक्रम करू. तो एकटा करणार नाही आणि मी पण एकटा करणार नाही. आम्ही दोघं मिळून एकत्र बसू, काम करू, हे एक प्रोग्राम बनवू, उद्धव साहेबांना दाखवू आणि कामाला लागू असं ठरलं. आणि त्याप्रमाणे आमचे 8 जूनला शिवसेनेचा जो वर्धापन दिवस असतो संभाजीनगरचा, शिवसेना पहिल्या शाखेचा, आणि त्या दिवशी 8 जूनला शिबिर होणार आमचं. जसं उद्या नाशिकला तसं शिबिर होईल आणि शिबिर झाल्यानंतर त्या ठिकाणी मग आम्ही सगळेच जण आमचं जे शिवसेना भवन संभाजीनगरचं आहे, शिवाजी सेवा ट्रस्टचा, त्याचं उद्घाटन पण माननीय उद्धवसाहेब करते. त्याच्या आधी 15 मेच्या नंतर आदित्यसाहेब येतील आणि आदित्यसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड हंडा मोर्चा आम्ही काढणार आहोत. आणि तोपर्यंत आम्ही रोज वाडावाडा जाणार, मी पण जाणार, अंबादास पण जाणार, सगळे जाणार आणि त्या ठिकाणी त्या पूर्णपणे लोकांशी चर्चा करणार, लोकांना सांगणार हे कोणामुळे होत आहे. पण खैरे साहेब, दरवेळेस असंच होतं, आमचा अपेक्षाभंग नेहमी होतो. तुम्हाला अनेक वेळा मुंबईत येऊन साहेबांना समजावं लागतं. आता तुमचं असं म्हणणं आहे की त्या निमंत्रण मला निमंत्रणच मिळालं नाही. दानवे म्हणतात की नाही, दानवे मुद्दामच करतो, पण आता त्याला बोलायचंच नाही काही. म्हणून जरी नाव असेल तरी मी 1 महिना आधीचा प्रोग्राम होता समाजाचा विदर्भात, नागपूरला, त्यासाठी मला जायचं होतं. मी गेलो आणि त्यात 1 महिना आधीचं होतं, पण त्यांना कळलं नाही का त्याने हे करायला पाहिजे. पण आता हे मॅटर सगळं संपलं आणि आता आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत. म्हणजे त्यांना कल्पना होती की तुम्हाला कार्यक्रम तो आयोजित करतो आणि तरीसुद्धा. हां, अच्छा. पण आता तुमच्या पक्षामध्ये हा वाद सुरू असला तरीसुद्धा एक पक्ष असा सुद्धा आहे ज्याच्यामध्ये तुमची सर्वात जास्त चर्चा होत आहे. नरेश म्हस्केंकडून सांगितलं जातं की खैरेंवर अन्याय होतोय. नाही, माझा अन्याय जरी होत असेल तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच राहणार. कारण मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना कडवट शिवसैनिक आहे. त्यांनी मला मोठं केलं आणि म्हणून मी कधीही शिवसेना प्रमुखांच्या शब्दाच्या बाहेर आणि उद्धव साहेबांना सोडून कधी जाणार नाही. पण आता असं आहे ना की तुम्ही अनेकदा सांगितलेलं की दानवे यांच्यामुळे माझा पराभव झाला. आता असं आता जर याच्यातून काही चांगलं घडलं तर ठीक, नाही घडलं तर मग पाहू पुढे काय. आता असं मानायचं की इथून पुढे हा वाद होणार नाही असं मला तरी वाटतं. पण आता ती परिस्थिती त्यांनी पण तसं वागलं पाहिजे. मग होईल काय, उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे. तर उद्धव साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही पक्षाचं काम करू असं चंद्रकांत खैरे म्हणतात. कॅमेरामॅन अनिकेतसह मी आतिक, सेना भवन, मुंबई.